नमस्कार, मी दिनेश भोसले आपलं प्रॉपटेक मराठी या चॅनलवर स्वागत करतो। मी आपल्याला या व्हिडिओद्वारे कोर्ट फीचे चलन कसे काढावे हे सांगणार आहे। सर्वात अगोदर गूगल सर्चमध्ये grass.mahakosh.gov.in असे टाईप करून सर्च करा व ग्रास या वेबसाईटला ओपन करा। त्यानंतर पे विदाउट रजिस्ट्रेशन यावर क्लिक करा व टाईप फ्यू कॅरेक्टर्स ऑफ डिपार्टमेंट नेम या समोरील राखण्यात डिपार्टमेंट नेम टाईप करून सिलेक्ट करा व सबमिट करा। त्यानंतर तुमच्यासमोर चलन डिटेल्स भरण्यासाठी ओपन होईल, ज्यामध्ये आपण जे डिपार्टमेंट सिलेक्ट केले होते ते डिपार्टमेंट दिसेल। त्यापुढील पेमेंट टाईपच्या राखण्यात पेमेंट टाईप सिलेक्ट करा। त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून ऑफिस नेममध्ये कोर्ट निवडायचे आहे व स्कीम नेम सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर पिरियड इयर सिलेक्ट करा व अमाऊंट राखण्यात कोर्ट फीची रक्कम टाका। त्यानंतर पेयर डिटेल्समध्ये नेम या राखण्यात ज्या पक्षकारांच्या नावाने कोर्ट फी भरणार आहोत त्या पक्षकाराचे नाव टाईप करून त्यांचा मोबाईल नंबर टाका व पार्टी डिटेल्समध्ये पक्षकारांची नावे टाकायची आहेत। जर पक्षकारांची नावे एकापेक्षा जास्त असतील तर एक नाव घेऊन अँड ऑदर्स असे करावे, म्हणजे ए अँड ऑदर्स वर्सेस बी अँड ऑदर्स असे करावे। त्यानंतर तुम्ही पेमेंट मोडमधील 5 ऑप्शनपैकी सर्वात सोपा UPI हा ऑप्शन सिलेक्ट करून खाली दिलेला कॅप्चा टाकून सबमिट करा व ड्राफ्ट चलनातील सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करून खाली दिलेले ॲग्री हे ऑप्शन सिलेक्ट करून प्रोसीड या बटनावर क्लिक करा व तुमच्यासमोर आलेला GR नंबर नोट करून घ्या व ओकेवर क्लिक करून परत एकदा ओकेवर क्लिक करा व खाली दिलेला UPI ID किंवा QR कोड हे ऑप्शन सिलेक्ट करून पेमेंट करा। त्यानंतर तुमच्यासमोर चलन जनरेट होईल, ते सेव्ह करून घ्या। धन्यवाद।